कार्यकारी अभियंता आंबोरा लिफ्ट इरिगेशन डिव्हिजन भिवापूर यांच्याकडे मी एक तक्रार दाखल केली की त्यांनी जे सिंचनाचं काम सुरू केलेलं आहे, गोसेखुर्द अंतर्गत येणाऱ्या सिंचनाचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी अंडरग्राऊंड पाईप टाकण्याचा प्रस्ताव सरकारने घेतला आणि त्यानुसार GR पारित केला, अशा प्रकारची आम्हाला त्यांना माहिती दिली आणि त्याप्रमाणे अंडरग्राऊंड पाईपलाईन टाकण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे। वास्तविकता कायदेशीर प्रोसिजर अशी आहे की त्यांनी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा त्या संबंधित कास्तकाराची परवानगी घेणे आवश्यक आहे, परंतु अशा प्रकारची कुठली परवानगी पूर्वपरवानगी असो किंवा नोटीस किंवा सूचना इंटिमेशन म्हणून त्यांना सूचना देणे आवश्यक होते, परंतु अशा प्रकारची कुठलीही सूचना त्यांनी संबंधित शेतकऱ्याला दिलेली नाही। वास्तविकता शेती वडिलोपार्जित असो की स्वमिळकतीची असो, त्यांनी स्वतः घेतलेली असल्यामुळे, त्यांच्या स्वतः मालकीची असल्यामुळे त्यावरती सरकारचा फक्त शेतसारा लागू असतो, बाकी वास्तविकता पूर्णपणे मालकी ही त्या कास्तकाराची असते, संबंधित शेतकऱ्याची असते। अशा असतानासुद्धा रात्रीच्या वेळेस त्यांनी गोसेखुर्दचे जे कर्मचारी आहेत, गोसेखुर्दचे जे काही संबंधित इंजिनियर असतील, यांनी अशा प्रकारची कुठलीही संबंधित कास्तकाराला नोटीस न देता, पूर्वपरवानगी न घेता त्या शेतकऱ्यांच्या पूर्ण पाळी फोडून टाकल्या आणि पूर्ण नासधूस करून टाकली। त्यांची जे काही पाळी आहेत, जे काही त्यांच्या बोडीच्या पाळी आहेत, शेतीच्या पाळी आहेत, त्या पूर्ण पाळी त्यांनी फोडून टाकल्या। त्यामुळे त्या संबंधित कास्तकाराची अतोनात नुकसान झाली। त्याचबरोबर शासनाचा हा GR आहे की शासनाचा असा आदेश आहे आणि GR आहे की जर शेतीमध्ये जर एखादं जर पीक जर असेल तर अशा पिकाची पूर्णपणे नुकसान करू नये व पीक पूर्णपणे काढल्यानंतरच त्या संबंधित शेतीमध्ये त्यांनी पाईपलाईन टाकावी व त्या संबंधित कास्तकाराची परवानगी घ्यावी आणि शक्यतो जर अशा प्रकारची जर नुकसान झाली असेल तर कास्तकाराला किंवा शेतकऱ्याला त्यांनी नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा प्रकारचा शासनाचा GR आहे। मी संबंधित विभागाला संबंधित एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आंबोरा लिफ्ट इरिगेशन डिव्हिजन भिवापूर यांना तक्रार दिल्यानंतर त्यांनी मला GR दिला। त्या GRमध्ये सांगितलेलं आहे की अंडरग्राऊंड पाईप टाकत असल्यामुळे कास्तकारांची पूर्वपरवानगी घेण्याची व जमीन ॲक्वायर्ड करण्याची म्हणजेच जमीन ॲक्वायर्ड करण्याची म्हणजेच एक प्रकार त्यांची विक्री करण्याची व त्यांना नुकसान भरपाई देण्याची सरकारचा प्रस्ताव नाही व त्या अनुषंगाने त्यांनी नवीन एक आदेश काढलेला आहे, अध्यादेश काढलेला आहे आणि त्या अध्यादेशानुसार फक्त कास्तकाराची परवानगी घेणे आवश्यक आहे, कारण पाईप हा अंडरग्राऊंड राहत असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना विक्री करून घेण्याची, लँड ॲक्विजिशन करण्याची त्यांना गरज नाही, असा त्यांचं म्हणणं होता। वास्तविकता मी GRची पडताळणी केल्या असता जरी अंडरग्राऊंड पाईपलाईन टाकत असले तरी त्या कास्तकाराची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे व त्याची जे काही नुकसान झालेली आहे ते नुकसान देणे आवश्यक आहे। शासनाच्या GRमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की संबंधित कास्तकारांची जर नुकसान झाली असेल तर अशा कास्तकारांना नुकसान भरपाई देण्यात यावी। मी कार्यकारी अभियंता आंबोरा लिफ्ट इरिगेशन डिव्हिजन भिवापूर यांच्याशी अशा प्रकारची बोलणी केली असता, तक्रार दाखल केली असता त्यांनी सांगितलं की आम्ही कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई देणार नाही। वास्तविक त्या GRमध्ये तरतूद आहे, त्यांनी मला त्या GRची कापी दिलेली आहे। त्या GRमध्ये स्पष्टपणे नमूद आहे की एखाद्या कास्तकाराची शक्यतोवर नुकसान झालेली असेल, पर पिकातून पाईपलाईन टाकलेली असेल म्हणजेच त्याचं नुकसान झालेली असेल किंवा बांध्या वगैरे पाळी वगैरे फोडलं असेल, शक्यतो नुकसान झाले असेल तर त्याला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा प्रकारचा शासनाचा आदेश आहे, अध्यादेश आहे। तरी पण या अध्यादेशाची त्यांनी कुठल्याही प्रकारची अध्यादेशाची त्यांनी पायमल्ली केलेली आहे। अध्यादेशानुसार त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम सुरू केलेलं नाही व कास्तकारांची नुकसान केलेली आहे व नुकसान भरपाई देण्यास प्रशासन